आपण बघू शकता हा आहे पुणे आळंदी हायवे आणि या हायवेला हे आहे संकल्प गार्डन म्हणून बस स्टॉप। या बस स्टॉपला आपण बघू शकता आणि डायरेक्ट येथे संकल्प गार्डनमध्ये जाऊ शकता। आणि हे आहे संकल्प गार्डन जिथे पुण्यातील वरवधू परिचय मेळावा होणार आहे। प्रश्न पडला असेल की मग का म्हणते, त्यामागे कारणही तसंच आहे। सांगायचं तर लग्न हा विषय निघाला की घरातील मंडळींचं विशेषतः मुलीच्या आईवडिलांचं मुलींचं शहरी भागाकडे जास्त कल असतो, म्हणजे पुणे मुंबई नाशिक या भागांकडे। आणि आमच्या पुण्याचं सांगायचं झालं तर दररोज इथे शिकलेले कमी शिकलेले एज्युकेटेड हायली एज्युकेटेड असे मुलं मुली पुण्यात येत असतात। पुणं सगळ्यांना सामावून घेत असतं। पुणं तिथे काय होणं म्हणत ही सगळी मंडळी इथे येत असतात, राहत असतात, पण ह्या सगळ्या उपवर वधूंचा एकमेकांशी परिचय नसतो, त्यांच्या कुटुंबाचाही परिचय नसतो। मग या सगळ्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा, त्यांच्या कुटुंबांचा एकमेकांशी परिचय व्हावा आणि त्यांच्या ज्या लग्नगाठी आहेत त्या जुळून याव्या, यासाठी आमच्या पुण्यातील बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे या आमच्या मंडळाने 26 नोव्हेंबर 2023 रोजी वरवधू परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। तर आता ह्या मेळाव्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालोय। तर मग आता याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमच्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांकडूनच। चला तर मग आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया। हे आहेत माननीय अनिल शेठ बडगुजर, हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर हे आहेत माननीय श्री प्रदीप बडगुजर, आपण ज्येष्ठ सल्लागार आहात। त्यानंतर आहेत श्री भगवान बडगुजर आणि हे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत, वधूवर परिचय मेळाव्याचे समिती प्रमुख आहेत। आणि त्यानंतर हे आहेत पुन्हा ज्येष्ठ सल्लागार माननीय सुभाष बडगुजर। यानंतर आहेत माननीय रतिलाल शेठ बडगुजर, आपण सचिव आहात। त्यानंतर आहेत माननीय मुकेश बापू बडगुजर, आपण ही ज्येष्ठ सल्लागार आहात। आणि त्यानंतर माननीय श्री प्रदीप बडगुजर ज्येष्ठ सल्लागार आणि त्यांच्या सौ सुनंदा बडगुजर याही आपल्या कार्यकारिणी महिला कार्यकारिणी सदस्य आहेत। तर आता सगळ्यांचा परिचय झालाय, मग आपण अध्यक्षांकडून जाणून घेऊया की आपणास हा मेळावा पुण्यात व्हावा असं का आणि कधी वाटतं। पुणे तिथे काय होणे ही जी म्हण आहे ती आपण सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण यापूर्वी 2011ला
मधुर परिचय मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात आपल्याला जे भरघोष यश मिळालं होतं त्याचीच पुनरुत्पत्ती आपण आता 2023ला करीत आहोत. यासाठी मी सर्वांना नम्र निवेदन करतो की प्रत्येकाने आपल्या पाल्याचे मुलगा मुलगी जे काही उपवर असतील त्यांची नोंदणी करून या कार्यास भरभरून यश प्राप्त व्हावे आणि आपण स्वतः येऊन आपल्या पाल्याची वधूवरांची निवड करावी. त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सर्वांनी या मेळाव्यास हजेरी लावून आम्हास उपकृत करावे. आपण येऊन आम्ही तुमचे सत्कारच करू. त्यासाठी आम्ही आमचे मंडळ कार्यरत आहोत आणि पुढील तयारी आमची जोरात चालू आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे, येत्या 26 नोव्हेंबर रोजी आपण पुणे येथे येऊन सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती. खूप छान. म्हणजे खरं तर मी हे विशेष करून हायलाईट करून देते की हा मेळावा फक्त पुण्यासाठी नाही आहे, तर हा मेळावा संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा 3ही राज्यांसाठी आहे. म्हणजे हा त्रिराज्यस्तरीय असा मेळावा होणार आहे आणि आपणासाठी ही एक खूप छान अशी संधी आहे. तर मग आता आपले जे समिती प्रमुख आहेत त्यांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया की हा मेळावा होतोय आणि त्याची सगळी जबाबदारी, त्याची धुरा तुमच्यावर आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही काय काय तयारी करत आहात? सुरुवातीला मी संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील संपूर्ण बडगुजर समाजाचे आणि आमच्या बडगुजर समाजबौद्धिक संस्थेचे संपूर्ण कार्यकारिणी मंडळ आणि संपूर्ण सल्लागार मंडळ यांचे मी आभार मानतो की जसा हा कार्यक्रम पुणेकरांनी डिक्लेअर केला, पुण्याच्या मंडळाने डिक्लेअर केला, तेव्हापासून सर्व या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे. ज्याला जे काम सोपवलं तो ते प्रामाणिकपणे तडीस नेण्याचा प्रयत्न करतो आहे. तशा संपूर्ण तयारी आपल्या कार्यक्रमाची झालेली आहे. मंगल कार्यालयापासनं भोजनापासून संपूर्ण टीम वगैरे सगळ्या सज्ज आहेत. फक्त आतुरता आहे की 26 नोव्हेंबर 2023 हा दिवस उजाडण्याची. ज्या दिवशी हा दिवस उजाडेल त्या दिवशी सर्वांना सरप्राईज असेल, कारण बुकिंगसुद्धा भरभरून येत आहेत. मुलांचे आहे, मुलींचे आहे, त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, गव्हर्मेंट एम्प्लॉय, बिझनेसमन अशा सर्व प्रकारच्या वधूवरांच्या बुकिंग आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि मुलींचे पण भरभरून प्रतिसाद त्यांच्या बायोडाटाच्या याने किंवा गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांचं पण बुकिंग झालेलं आहे. कोणाला काही अडचण येत असेल तर आम्ही वेळोवेळी आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही लिंकवरती अपडेट करत आहोत. कोणाला काही अडचण आली त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आणि एवढंच नाही तर 26/11/2023 रोजी किंवा त्याच्या अगोदर मुक्कामाला कोणी जर येणार असेल तर त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था आपण इथे केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. असं कोणीही समजू नये की आपण पुण्यात गेलो, आपले नातेवाईक नाहीत आणि आपली राहण्याची व्यवस्था होणार नाही, व कसं जायचं असं मुळीच नाही. तुम्ही जरूर या, एक दिवस अगोदर या, तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. कुठलंही यामध्ये शंका नाही. संपूर्ण तयारी झालेली आहे. तर आपण भरभरून सगळेजण आम्हाला प्रतिसाद देतच आहात, यापुढेही द्याल. आणि काही कोणी राहून गेलं असेल तर त्यांनी 18 तारखेच्या आत संपूर्ण वधूवरांचं बुकिंग करावं, कारण 18 तारखेनंतर बुकिंगची लिंक बंद होईल. त्यानंतर पुस्तक छापायला सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांनी 18 तारखेच्या आत आपली नावनोंदणी करून आम्हाला सहकार्य करावं असे मी संपूर्ण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील समाज बांधवांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. खूप छान, धन्यवाद. म्हणजे कसं आहे, जर कुणाला काही शंका असेल, कारण एवढ्या लांब जायचं आहे, जायचं कसं, राहायचं कुठं, तर त्याचीही व्यवस्था झालेली आहे आणि ते मंडळाने डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त या, फक्त एकदा कॉन्टॅक्ट करा, तुमची लगेच सोय होईल. खूप छान म्हणजे आपल्याला सगळी माहिती मिळालेली आहे. आता यात अजून आपण काय भर घालू शकतो? नमस्कार समाज बांधवांनो. हा संकल्प गार्डन
वडमुखवाडी जवळचा आणि आळंदीच्या पुण्यक्षेत्राजवळचा परिसर आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करतोय याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे। फार मोठी प्रशस्त ही जागा आहे, कुठल्याही प्रकारची इथे उणीव नाही, पार्किंग भरपूर आहे, सर्व गोष्टी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये दाखवल्या जातील। भोजनाची व्यवस्था उत्तम आहे आणि सर्व लोक, सर्व कार्यकारिणी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला कार्यकारिणी सदस्य सर्वजण जोमाने कार्य करत आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अध्यक्ष आणि समिती प्रमुख यांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर प्रतिसादही फॉर्मच्या रूपाने मिळतोय आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी चालू आहे, याचा मला आनंद वाटतो। तिसरा मेळावा आहे हा आणि पहिला एक मेळावा झाला, त्यानंतर तो दुसरा डिजिटल झाला, वॉक इन म्हणून तो प्रकारचा होता आणि आता हा तिसरा आहे। हा महामेळावा या स्वरूपाचा घेतला जातोय आणि तो पूर्णपणे यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे आणि भरपूर प्रतिसादही मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण भरपूर प्रयत्न करत आहोत, कष्ट करत आहोत। त्याचबरोबर समाजातील बऱ्याच देणगीदार आणि तसेच या पद्धतीचे हितचिंतक या सर्वांनी आम्हाला भरपूर मदतीचं आश्वासनही दिलेलं आहे आणि ते त्याप्रमाणे कामही करीत आहेत। या सर्वांचं, विशेषतः देणगीदार, हितचिंतक आणि इतर समाज बांधवांचं मी मनापासून आभार मानतो। आपण जे करतात ते सहकार्य यापुढे आपलं राहील अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। आपणास सांगण्यास हरकत नाही की तब्बल 6 ते 7 वर्षांनंतर म्हणजे कोरोनाच्या सावटातून आपण बाहेर आल्यानंतर हा मेळावा आमच्या मंडळाने आयोजित केलेला आहे। खरं तर ही खूप छान संधी आहे। पालकांना आणि उपवर वधूंना खूप अशी या गोष्टीची गरज होती, समाजाला या गोष्टीची गरज होती आणि म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत। तर मग आता गुगल फॉर्म किंवा जी पुस्तिका बनणार आहे त्याबद्दल आमचे सचिव आहेत मंडळाचे, त्यांनाच विचारूया अधिक माहिती। नमस्कार। तर मग आपण गुगल फॉर्म आणि जी पुस्तिका बनवणार आहे त्याबद्दल आपण अधिक काय सांगू शकतो? ज्या मुलं आणि मुलींनी गुगल फॉर्मवरती नाव नोंदवलेले आहे त्यांचे 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे फॉर्म भरवून गरजेचं आहे। त्यानंतर येणारे फॉर्म छापले जाणार नाही, तरी पुस्तिकेचं देवाणघेवाण मुलांचं आणि मुलींचं येण्यासाठी आपण लवकरात लवकर गुगल फॉर्म भरावे आणि आम्हाला सहकार्य करावे। खूप छान, म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपली लास्ट डेट ही 18 नोव्हेंबर आहे आणि मध्ये जरा सण आहे म्हणून आपण ते लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आपलं काम संपवा। तर त्यानंतर आता आपण सल्लागार मंडळी आहे त्यांच्याकडे येऊया। तर आपण अधिक काय सांगू शकता का, सुचवू शकता? माझ्या मते असं कसं आहे की किंवा जे तरुण आहेत, तरुण तरुणी उपर जे जात आहेत तर त्यांना पाहिजे त्यांची अपेक्षा जी आहे त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना वधू आणि वर या इथे त्यांना मिळतील, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं आम्हाला वाटते। तरी जास्तीत जास्त मुलांनी जे इच्छुक असतील त्यांनी 18 तारखेपर्यंत फॉर्म भरून द्यावा आणि पुस्तकात त्यांना पाहिजे तशी सगळी माहिती त्यांना डिटेल मिळेल, म्हणजे त्यांना जेणेकरून आपल्याला जे पाहिजे तसं आपल्याला ती चॉईस करता येईल किंवा त्याच्याप्रमाणे त्यांना वधूवर मिळतील। त्यामुळे कसं आहे त्यांनी पुस्तके आणि फॉर्म भरावं असं माझं म्हणणं आहे किंवा लवकरात लवकर त्यांनी फॉर्म भरावं। खरंच आपण काय सांगू शकता अजून? माझ्या माहितीप्रमाणे तर आमच्या अध्यक्षांनी, सचिवांनी आणि कार्याध्यक्ष जे आहेत या उपक्रमाचे आजच्या आपल्या 26/11च्या उपक्रमाचे जे कार्याध्यक्ष आहेत यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या पालकांना या गोष्टीची माहिती दिलेली आहे। पण पुन्हा आवर्जून एकदा सांगतोय, आपल्या बडगुजर समाजाच्या पालकांनी आपल्या ज्या योग्य जे तुमचे जे लग्नाच्या योग्य जी मुलं मुली ज्या असतील तर त्यांचे संपूर्ण माहिती या फॉर्ममध्ये भरावी। गुगल फॉर्मच्या माध्यमातून आम्ही जी प्रसारित केलेली आहे ती माहिती आपण पूर्णपणे द्यावी आणि आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपल्याला योग्य स्थळ ते मिळेलच, त्याच्याबद्दल शंकाच नाही। आणि हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे, तो आपल्या मार्फत तो पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे। तर आपण हे कार्य कडीस नेण्यासाठी सहकार्य करावे, आपल्या सगळ्या बडगुजर बांधवांच्या पालकांकडून आमची ही सगळ्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद। हां, खूप छान। कारण बघा कोणतंही कार्य असू दे त्या
माहिती मिळालेली आहे. पण एक मला शंका होती किंवा म्हणजे बऱ्याच जणांना असू शकतो, कारण पुणे आहे, सगळं सुशिक्षित वर्ग इथं आहे, शिकलेले मुलं आहेत, या सगळ्यांना याचा फायदा होईलच. पण मग ग्रामीण भागासाठी हा मेळावा किती उपयुक्त असेल असं जर कुणाला वाटलं तर मग आपण काय सांगू शकतो, काय प्रकाश टाकणार? चांगला प्रश्न आहे हा सर्वांच्याच मनात येणारा प्रश्न आहे. पण याच्यावर आम्ही विचार करूनच हे केलं आहे की मुळात म्हणजे ह्या मेळाव्याचा जी संकल्पना पुढं आली ती कदाचित याच्यामध्ये याची बीज आहेत. कारण विवाह न जमण्याचं प्रमाण हे जास्त करून हे ग्रामीण भागात आहे, खेड्यांमध्ये त्या मुलांना स्थळं मिळत नाहीत. हे डोक्यात कुठेतरी शल्य आमच्या मनात आहे आणि त्यासाठीच हा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे की यात फक्त एखादी अडचण एवढीच असू शकते की फॉर्म भरता येणे वगैरे. तर तसं काही नाही आहे. हल्ली सर्व प्रकारचे फॉर्म्स लोकांना भरता येतात, ऑनलाईन बँकिंग वगैरे या पद्धतीचे लोक व्यवहार करत असतात. त्यामुळं हा फारसा अवघड विषय असाही नाही. तर कुणाला अडचण येत असेल तर हा फॉर्म ज्याच्याकडून हे करून घेता येईल अशा माणसाकडून हे तुम्ही भरून घेऊ शकता, किंवा आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी फोन केला तरी तो तुम्हाला गाईड करू शकतो. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फक्त इथं ग्रामीण शहरीच लोकांचं हे होणार आहे असं काहीही नाही. हा अत्यंत सर्वसमावेशक असा मेळावा आहे आणि हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे या वधूवर मेळाव्याची समाजाला खरंच गरज असते, कारण नोकरीनिमित्ताने वगैरे बरेच जण बाहेर गेलेले असतात, बऱ्याच वेळा त्यांचा गावाशी कॉन्टॅक्ट तुटलेला असतो, किंवा मग आईवडील एका ठिकाणी असतात, मुलं नोकरीला दुसऱ्या ठिकाणी असतात, तिथं त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. किंवा जे मुलं असतात त्यांना असं वाटतं की आपलं तिथल्या समाजाशी काही देणं घेणं नाही आहे, कारण आपला पैसा आहे, आपल्याला एक पद आहे. पण असं नसतं, कारण ज्या समाजात आपण राहतो तिथं आपला परिचय व्हायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, नजरेत घेऊनच हा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. आणि असे वधूवर परिचय मेळावे समाजात गरजेचे आहेत. पण मग आपला हा जो मेळावा आहे, कारण पुणे तिथे काय होणे म्हणत, पुण्यात काहीतरी नवीनही असू शकतं किंवा असेल का असा प्रश्न लोकांना पडू शकतो. तर आपल्याच्यात काहीतरी नवीनपूर्ण असू शकतं का, आहे का? मग हो, चांगला प्रश्न आहे ताई तुम्ही विचारला तो. आपण हा जो मेळावा आयोजित करतो याच्यामध्ये वधू किंवा वर दोघांना जर कोणाला पसंतीचा प्रश्न आला की एकमेकांना कोणाला चर्चा करायची असेल तर अशा वधूवरांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी आपण 2 हॉल ह्याच मंगल कार्यालयामध्ये 2 हॉल इथे आहेत बाजूला, हे लागूनच आहे याला. तर तिथे त्यांच्या चर्चेसाठी आपण ते हॉल घेतलेले आहे. किमान एका याच्यामध्ये 10 ते 15 म्हणजे वधूकडचे 5-7 लोक आणि वराकडचे 5-7 लोक बसून तिथे ते चर्चा करू शकतील. एक मिनिट, खरं तर ही खूप छान संकल्पना आहे. आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया साठी. कारण खरं तर आजच्या पिढीला हे कुठेतरी वाटतंय की आपले मतं जुळतील की नाही जुळतील, कारण आता जुळलं तरच पुढे जुळेल असं त्यांना वाटतं. आणि या संकल्पनेतून हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या इतका खोलवर आपण विचार केला आहे, हेच आमच्या मेळाव्याचं विशेष आहे. खरं तर वेळेशी काळाशी आपल्याला जुळून घेता आलं पाहिजे आणि आम्ही पुण्यात ते जुळून घेत आहोत आणि नवनवीन करत आहोत. तर मग अजून काही नवीन करण्याची आपली इच्छा आहे का काही आयोजन आहे तसं? हो, आपण ह्या मेळाव्यात एक नाविन्यपूर्ण असं एक वैशिष्ट्य ठेवलेलं आहे की आतापर्यंत जेवढे मेळावे झाले बरेचसे वधूवर स्टेजवर येतात, परिचय करून निघून जातात. पण ह्यावेळेस आपण जेवढे वधूवर आले आहेत वधूसाठी आणि वरांसाठी एक सर्व परिचय झाल्यानंतर आपण एक लकी ड्रॉ काढलेले आहेत. त्या 3 वर जे नशिबान असतील ते 3 वर आणि ज्या वधू 3 वर असतील त्या वधूसाठी आपण गिफ्ट देणार आहोत. ते गिफ्टसाठी आपला एक दाता आहे, त्या दात्यामार्फत येतील. तर आणि त्यानंतर सुद्धा आपण एक जेवढी आपण या ठिकाणी आलेला आहात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश म्हणून जे जे समाज बांधव आलेले आहेत त्यासाठी आपल्या मंडळाकडून 5 गिफ्ट काढले जातील. ते भाग्यवान जे असतील ते त्यांना ते गिफ्ट मिळतील. हे ह्या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे, ह्या वधूवर परिचय मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंत अशी कुठलीही संकल्पना राबवली नाही की ज्याच्यातून कोणतरी भाग्यवान निघून ते भाग्यवान म्हणून त्यांना एक समाधान लाभलं आणि त्यांना तो अत्यानंद झाला.
यासाठी आपण ही योजना राबवतो आहोत आणि यासाठी आपल्याला भरभरून यश मिळत आहे. त्यासाठीच आपण पुढची वाटचाल करीत आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. खरंच खूप छान. म्हणजे फक्त हा वधूवर मेळावा होत नाही, तर पुण्यात जे काही नवनवीन घडतं त्याची झालर ह्या सगळ्या मेळाव्याला असणार आहे. तर शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की 26 नोव्हेंबर 2023 रोजी हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे. कारण केला आहे अट्टहास आपल्यासाठीच, तुमच्यासाठीच आम्ही हे सगळं करत आहोत. सगळं मंडळ जोमाने कामाला लागले. तर मग शेवटी एवढंच म्हणेन की असा हा जो व्हिडिओ आहे तो खास ह्या वधूवर परिचय मेळाव्याच्या प्रचार आणि प्रसारासाठीच बनवण्यात आलेला आहे. तर गरजूंपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा. ते आपणास या मेळाव्याबद्दल काही शंका असेल, गुगल फॉर्म असू दे, पुस्तिका असू दे, राहण्याची व्यवस्था असू दे, काही असू दे, आपल्याला जर काही वाटत असेल तर ती शंका त्यातनं आपल्याला त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळेल. ते कुठे जॉब करतात, कुठं म्हणजे त्यांच्याबद्दल सर्व आपल्याला माहिती मिळेल. म्हणजे आपल्याला जर हवं असेल त्यांच्या नातेवाईकांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, शहानिशा करू शकतो. म्हणजे फसवेगिरी हा प्रकार इथं होणारच नाही. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कीर्तीला की पुस्तक कुणाला मिळेल? पुस्तक ज्यांनी सगळ्यांनी नोंदणी केली आहे, फॉर्म भरले आहे, त्यांना सगळ्यांना पुस्तक मिळेल. आणि ज्यांना कोणाला पुस्तक घ्यायची इच्छा असेल त्यांनी 300 रुपये देणगी शुल्क देऊन पुस्तक घेऊ शकता. बरोबर. कारण जे फॉर्म भरणार त्यांना तर मिळणं गरजेचंच आहे. सगळ्यांना पुस्तकं दिली जाणार आणि ज्या मंडळांनी देणगी स्वरूपात पैसे दिले आहे त्यांनाही ती पुस्तकं अवेलेबल करून दिली जाणार आहे. बरोबर. खरं तर पुस्तक छापणं हे गरजेचंही आहे आणि सोयीचंही आहे. आपल्याला काय वाटतं? नक्कीच वर वधू परिचय मेळावा हे पुस्तक छापणे फार गरजेचे आहे. कारण की ह्या गुगल फॉर्म थ्रू आपण ॲज इट इज ती माहिती पुस्तकात घेतो आणि ही पुस्तिका एवढी महत्त्वाची आहे कारण की फ्युचरमध्ये सुद्धा एखाद्याला वाटलं की पुस्तक चाळून बघावं आणि जे एज्युकेटेड स्थळ असेल तर त्यावेळेस आपण ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो. कारण की हे एकमेव असा पर्याय आहे की त्याच्यात नंबर असतो. म्हणजे जो वर असेल किंवा वधू असेल त्यांच्या अगदी जवळचे नातेवाईक यांचा नंबर असतो. तर ह्या माध्यमातून डायरेक्ट ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्याला जे योग्य स्थळ असेल, जे आपल्या पद्धतीने जे एज्युकेटेड असतील किंवा आपल्याला जे योग्य वाटत असेल अशा लोकांशी आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे आणि हे प्रत्येकासाठी अवेलेबल आहे. फक्त 300 रुपये याची कॉस्ट आहे आणि ती मला वाटतं मिनिमम आहे. काही म्हणजे फार कॉस्ट नाही आहे आणि प्रत्येकाने घ्यावं. आणि पुण्यातलीच माहिती नाही तर त्रिराज्यस्तरीय असा हा वधूवर मेळावा पुण्यातील मंडळांनी आयोजित केलेला आहे. आणि ह्या मेळाव्याचा वैशिष्ट्य म्हणजे आता अनिल सेठ यांनी सांगितले, आपले भगवान सेठ यांनी सांगितलं याचे वैशिष्ट्य काय. तर यातून 2-3 लग्न तरी अरेंज होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपण सर्वांनी बहुसंख्येने यावं आणि त्याच पद्धतीने सोयसुद्धा केलेली आहे. राहण्याची सोय, जेवणाची देखील सोय या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. हायलाईट करून द्या.
आपल्या वधूवर बडोदर संस्था पुणे यांच्यातर्फे रविवार दिनांक 26/11/2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तरी सर्व वधूवरांनी ते रिझल्ट लागेपर्यंत कुपनचे तोपर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे. तेवढे म्हणून मी जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. म्हणजे आपण रविवार हा दिवस 26 नोव्हेंबर 2023 ही तारीख आणि पुणे एवढं लक्षात ठेवायचं आहे. 10ला या आणि 5पर्यंत जाऊ शकतात. तर मग पुण्यात आमच्या मोठ्या संख्येने या, बहुसंख्येने या. आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालेलो आहोत. चलो पुणे, चलो पुणे, चलो पुणे, चलो पुणे.